या समहा विश्वाचं चक्र हे सदैव फिरत असतं. हजारो जीव प्रत्येक दिवसाला जन्माला येतात, वाढतात आणि संपतातही. ते केव्हा संपले हे त्यांनाच समजत नाही. मग इतरांचं काय? काही व्यक्ती मात्र अशा असतात की त्यांचे जगणे हे सर्वांना आकर्षित करतं. ती माणसं प्रत्येकाला हवी हवीशी वाटतात आणि ती जेव्हा या जगातनं जातात तेव्हा मनाला चटका लावून जातात. अवघा समाज त्यांच्या जाण्यानं हळहळतो, दुःखी होतो, अश्रू ढाळतो. आचार्य प्रवर परमपूजनीय महंत श्री नागराज बाबा अशा सर्वांना आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या थोर पुरुषांपैकी एक महापुरुष होत. महानुभाव पंथ किंवा जयकृष्णी पंथ या शब्दांनी संबोधल्या जाणाऱ्या एका सत्य सनातन अध्यात्मधारेचे ते अर्ध्वयू होते. श्री बाबांचा जन्म अहमदाबादच्या एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाला. माता सोनई आणि पिता बाळाजी यांना असे वाटलेही नसेल की गुढी पाडव्याच्या नववर्ष दिनी जन्माला आलेले हे बाळ पुढे एका महान पंथाचे नेतृत्व करेल. आपल्या गुणांनी व कार्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात मानाचे स्थानही पटकावेल. सन 1934 मधली ही घटना. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अहमदाबाद हे गाव महानुभाव पंथीयांचे तीर्थक्षेत्र झाले आहे. आपल्या पंथाला आपल्या कर्तृत्वानं उच्च शिखरावर नेऊन पोहोचविणाऱ्या श्री बाबांच्या जन्मगावाला ते आदराने भेट देतात आणि बाबांच्या कार्याची प्रेरणा घेतात. हा म्हणजे तुम्ही किती गोतावळ किती होता? 9 भावंडे. ते थोरले जोळसकर बाबा होते, त्यानंतर बाबांचे होते, त्यानंतर कृष्णराज दादा होते, त्यानंतर एक बहीण होती सुभद्राबाई, त्यानंतर आमचं 4था नंबर, त्यानंतर दत्तराज म्हणून होते, त्यानंतर एक मंगळबाई म्हणून बहीण होती, त्यानंतर आता हयात आहे नागराज बाबा ते होते. नवे नागराज. हा, त्याच्यानंतर आत्याबाई होत्या. आता ज्या मार्ग औरंगाबादचा सांभाळतात आमचा 9 भावंडांचा परिवार. वयाच्या दुसऱ्याच वर्षी श्री बाबांना श्री बाबांचे गुरुवर्य आचार्य प्रवर कैवल्यवासी महंत श्री भास्कर बाबाजी, जे नागराज बाबा म्हणून पंथात सर्वांच्या आदरास पात्र होते, त्यांना दान देण्यात आले. कृष्णा हे नाव असणाऱ्या या बालकाचा गुरुवर्यांनी प्रेमपूर्वक सांभाळ केला व दिगंबर हे नाव ठेवले. श्री गुरुजींच्या धर्मभगिनी कैवल्यवासी तपस्विनी कृष्णाबाई यांनी श्री बाबांचा पुत्रवत सांभाळ केला. आमच्या आई 1.5 ते 2 वर्षाचा असताना लहानपणी आम्हाला माहिती उरळी कांचनला. श्री बाबांचे प्राथमिक शिक्षण उरळी कांचन येथे झाले. पुणे जिल्ह्यातील हे गाव आरोग्य संपन्न हवामान आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या निवासाने भारतभर सर्व परिचित झालेले गाव. कदाचित येथील हवामानाचा व वातावरणाचा श्री बाबांवर बालवयातच परिणाम झालेला असावा, कारण बाबांचे विचार निरामय होते, सर्वांचा आदर करणारे व कार्यसिद्धीस महत्व देणारे होते. बालवयातच श्री बाबांना त्यांच्या गुरुवर्यांनी महानुभाव तत्वज्ञानाचे धडे दिले व पंथीय संस्कार केले. 1947 साली दिगंबर हे नाव असलेल्या किशोरवयीन श्री बाबांनी महानुभाव पंथाची दीक्षा ग्रहण केली, संन्यास घेतला. आता ते ईशाधिष्ठित महात्मा श्री दिगंबर गुरु श्री नागराज बाबाजी या नावाने ओळखले जाऊ लागले. आपल्या सेवाभावाने, श्रमनिष्ठेने व जिज्ञासा वृत्तीने दिगंबर या युवकाने आपल्या श्री गुरुकडून महानुभाव पंथाचे तत्वज्ञान व ब्रह्मविद्या शास्त्राचे रहस्य आत्मसात केले. श्री गुरूंची प्रसन्नताही प्राप्त केली. 1956 साली बाबांच्या श्री गुरुजींचे श्रीरामपूर येथे दुःखद निधन झाले. सर्वांनी महंत नागराज या गादीवर श्री बाबांची प्रतिष्ठा केली.
महात्मा दिगंबर हा 22 वर्षाचा देखणा युवा साधक आता आचार्य श्री महंत नागराज बाबा म्हणून सर्वत्र ओळखला जाऊ लागला. सोन्याची पारख त्याला कसोटी लावल्याशिवाय होत नाही. माणसाची तसेच आहे. संकटाच्या काळीच त्याच्या धैर्याचा व गुणाचा कस लागत असतो. श्री बाबांनी 1956 मध्ये श्रीरामपूर सोडले. श्रीरामपूरच्या बेलापूर या रेल्वे स्टेशनवर बाबा एकटेच रेल्वेत बसले आणि नाशिक जिल्ह्यातील मौजे सुकेने येथे आले. निफाड तालुक्यातील सुकेने गावी असलेले भगवान श्रीचक्र स्वामीचे वंदनीय स्थान श्री सुखदानी बाबा या नावाने संबोधले जाते. येथील काही युवा महात्मे श्री बाबांकडे श्रीरामपूर येथे पंथाच्या अभ्यासासाठी होते. बाबांना त्यांनी आग्रहपूर्वक श्री दत्त मंदिरात ठेवून घेतले. मोठी माणसं निष्क्रियपणे कधी बसूनच राहत नाहीत. श्री बाबा क्रांतदर्शी होते. महानुभाव पंथासंबंधी व स्वतःच्या जीवनासंबंधी श्री बाबांच्या उच्च कल्पना होत्या. त्यांना आकार देणे आता गरजेचे होते. श्री बाबा 1956 साली मौजे सुकेनी येथून कांद्याच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव येथे आले. कैवल्यवासी तुकाराम पाटील जगताप यांच्या वाण्याचा मळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मळ्यात श्री बाबांनी आपला आश्रम सुरू केला. महानुभाव पंथाच्या भाषेत याला मार्ग असे म्हणतात. लासलगावला श्री बाबांच्या अभिनव पंथ कार्याला स्वतंत्र धुमारे फुटले. 1960 साली श्री बाबांनी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे 10वे अधिवेशन नाशिक रोड येथे भव्य स्वरूपात संपन्न करून आपल्या कुशल नेतृत्व गुणांची व कार्यशैलीची सर्वांना ओळख करून दिली. याच काळात महानुभाव या अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे मुखपत्र असलेल्या मासिकाचे ते संपादकही झाले. आपले पुरोगामी विचार ते मासिकाद्वारे समाजासमोर मांडू लागले. संपादक, लेखक, कवी व कार्यकर्ता म्हणून पंथ मोठ्या आशेने बाबांकडे पाहू लागला. 1963 साल उजाडलं. श्री बाबांना आता वेध लागले होते नवनिर्माणाचे. व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पंथ नेण्याचे. श्री बाबांनी लासलगाव सोडले व तेथून आपला मार्ग आणला तो औरंगाबाद. ऐतिहासिक व आध्यात्मिक परंपरा असलेल्या मराठवाड्याची एकेकाळची ही राजधानी. जवळच यादव सम्राटांची राजधानी असलेला देवगिरी अर्थात दौलताबादचा किल्ला. पैठण रोडवर औरंगाबाद मिलची ओसाड जागा आश्रमासाठी श्री शेख यांच्याकडून बाबांनी घेतली. जवळ कोणतेच आर्थिक बळ नाही, कोणाची साथ नाही, अशा एकाकी स्थितीत कुडाच्या भिंती असलेल्या झोपडीवजा स्थितीत श्री बाबांनी आपला आश्रम सुरू केला. बाबांना फक्त आश्रम चालवायचा नव्हता, तर पुरोगामी विचारांचे महानुभाव पंथाचे क्रियाशील केंद्र निर्माण करायचे होते. थोड्याच काळात श्रीकृष्ण जन्माष्टमी, पविते पर्व, श्री दत्त जयंती, श्री चक्रधर स्वामी जयंती या पंथीय उत्सवांच्या निमित्ताने श्री बाबांनी आश्रमात नामवंत साहित्यिक, संशोधक, अभ्यासक यांची व्याख्याने नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करून औरंगाबाद सारख्या महानगरात एक विचारवंत, आधुनिक पद्धतीचे महानुभाव महंत म्हणून लौकिक प्राप्त केला. आता श्री बाबांनी श्रीकृष्ण मंदिराच्या निर्माणाचे कार्य हाती घेतले. श्रीकृष्ण मूर्ती स्थापना व मंदिर उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला. सुप्रसिद्ध महानुभाव साहित्य संशोधक डॉक्टर V.V. कोलते यांच्या हस्ते व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर व्योम पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीकृष्ण वाचनालय व पोथी शाळेचे उद्घाटन झाले. मुळातच ज्या गोष्टीवरती आमच्या तत्वज्ञानाची उभारणी झालेली आहे, अशा अनेक गोष्टी आम्ही लोकभीतीस्तव दडपलेल्या आहेत. संशोधक महानुभावपंथी प्राचीन हस्तलिखित पोथ्यांच्या अभ्यासासाठी आश्रमात येऊ लागले. महानुभाव साहित्य संशोधनासाठी श्री बाबांचे मार्गदर्शन घेऊ लागले.
महामहोपाध्याय डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे, डॉक्टर बाबूजी संकपाळ आश्रमाशी कायमचेच अनुबंधित झाले. बाबांच्या आश्रमाचे दुमजली भव्य इमारतीत परिवर्तन झाले. स्वतंत्र महिला विभाग तयार झाला. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर ग्यानी झैल सिंगजी यांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना संपन्न झाली. तर फारुख अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्राथमिक शाळेचा पायाभरणी समारंभ झाला. श्री बाबांना मुलांची आवड. बालकांवर बालवयातच सुसंस्कार केले तर ते सदाचारी व बुद्धिमान होतील या व्यापक विचारातून श्री बाबांनी आश्रमातच प्राथमिक विद्यालयाची स्थापना करून भावी पिढीला शिक्षण हाच अलंकार देण्यासाठी पुढे स्वतंत्रपणे श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय सुरू केले. श्री बाबांनी अखंडितपणे ज्ञान देणारी संस्कारांची व विचारांची पाणपोई सर्वसामान्य, गरीब व उपेक्षित समाजाच्या मुलामुलींना दिली. शिस्तबद्ध व उपक्रमशील विद्यालय म्हणून हे विद्यालय प्रसिद्ध आहे. श्री बाबांकडे संपूर्ण महानुभाव पंथाचे नेतृत्व आले. भालोद येथे 1972 मध्ये झालेल्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. श्री बाबा हे 37 वर्ष अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष होते. साहित्य प्रसार, विचारपर लेखन, समाज जागृती यातून श्री बाबांनी परिषदेच्या कार्यात नवचैतन्य आणले. ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य ज्या वेळेला मिळालेलं आहे त्यावेळेलाही जर आपण आपल्या या विचाराची लोकांच्या पुढे मांडणी केली नाही तर लोक काय समजू शकतात. समाजात व शासन पातळीवर महानुभाव पंथाला आदराचे व मानाचे स्थान मिळवून डोमेग्राम येथे दुर्लक्षित अशा गुंफास्थानाच्या ठिकाणी महिला संमेलन घेऊन स्त्री स्वातंत्र्याचा स्वामींनी दिलेला संदेश पुन्हा जागा. आश्रमातील महिलांना स्वातंत्र्य दिले, हिंमत दिली, गुंफास्थान परिसरात विकास केला. भगवान श्री चक्रधर स्वामी सप्तशताब्दी सोहळा व आद्य गद्य ग्रंथ लीळा चरित्राचे शासनामार्फत प्रकाशन घडवून आणले. ज्या वेळेला 42 मध्ये तत्वज्ञान प्रथम प्रकाशित झालं त्यानंतर विद्वानाचे तुंड बंद. जे विद्वान मानव पंथाला ज्ञानविषयी बोलत होते ते विद्वान नाही आहे. माझे तत्वज्ञान आहे, विचार करण्यासारखं तत्वज्ञान आहे आणि खरोखर तत्वज्ञान विचार करण्यासारखं आहे म्हणूनच त्याचं नाव या ब्रह्मविद्येच्या परिभाषेमध्ये विचारशास्त्र असलेलं आहे. श्री बाबांनी विश्व शांती ज्ञान यज्ञ प्रवचन सोहळ्याचे प्रत्येक वर्षी आयोजन केले. श्री बाबांनी उत्तर हिंदुस्थानमध्ये भक्त मंडळींसाठी दिल्ली, अमृतसर, जम्मू येथील भक्तांच्या आग्रहावरून पोथीचे कार्यक्रम घेतले. आज यहाँ जो विश्व शांति ज्ञान यज्ञ हो रहा है ये विश्व शांति के लिए हो रहा है. शांति गाझियाबाद येथील विश्व शांती ज्ञान यज्ञ प्रसंगी डॉक्टर ग्यानी झैल सिंगजी, भूतपूर्व राष्ट्रपती तसेच सुप्रसिद्ध सिने अभिनेते दिलीप कुमार, सुनील दत्त यांचेसह अनेक मान्यवर व राजकीय नेते अगत्याने सच्चा व्यवहार रखो, सत्य के साथ सच्चा व्यवहार रखो, ये बात भगवान श्री चक्रधर ने बताई. आज महानुभाव आश्रमाचा रौप्य महोत्सव सोहळा श्री बाबांनी अत्यंत भव्य स्वरूपाचा केला. माननीय श्री शिवराज पाटील, माजी लोकसभापती यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. महानुभाव मासिकाचा सुवर्ण महोत्सव संपन्न झाला. ग्रंथ प्रकाशनासाठी राऊळ या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे 65 ग्रंथांचे प्रकाशनही केले. मानस सरोवर एकेकाळी भारतात असलेले व हल्ली तिबेटमध्ये हिमालयात सर्वोच्च स्थानी असलेले मानस सरोवर हे सर्व भारतीयांचा कुतूहलाचा विषय. तिथे जाणे हे कठीण काम, पण वयाच्या 72व्या वर्षी श्री बाबा मानस सरोवरला गेले.
ब्रह्मदेवाला उपदेश करण्याच्या हेतूने प्रत्यक्ष परमेश्वरानं हंस रूपाने मानस सरोवराच्या गाठी कृतयुगात अवतार घेतला होता. महानुभाव पंथाची ज्ञान परंपरा हंस अवतारापासून सुरू झालेली आहे आणि श्री बाबा त्या पवित्र स्थळी जाणारे महानुभाव पंथातील पहिले महापुरुष होते. श्री बाबांच्या कार्याचा सर्वत्र घोष घुमत होता. श्री बाबांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने मानपत्र देण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अधिवेशनात श्री बाबांचा विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर नाशिक येथील अधिवेशनात श्री बाबांचे प्रमुख व्याख्यान झाले. विविध प्रकारचे मान सन्मान श्री बाबांकडे चालून आले. ते विद्यापीठामध्ये व्याख्यानाला जात. ते पीएचडीचे मार्गदर्शक होते. समाजात महानुभाव पंथात शासकीय पातळीवर व जनमानसात सर्वत्र श्री बाबांना मानाचे स्थान होते. वयाच्या 72व्या वर्षीही श्री बाबा अहोरात्रपणे अथकपणे पंथ कार्यांसाठी भारतभर फिरत होते आणि 10 मे 2005चा अशुभ दिवस उजाडला. अवघा महाराष्ट्र कळवळला. जनसमुदाय सुन्न झाला. कोणी कुणाचे अश्रू पुसावेत. नियतीचा हा प्रचंड घाला कोणाला सहन होत नव्हता. एका सुवर्ण युगाचा अस्त झाला. काळोख आणि काळोख सर्वांच्या मुखातनं एकच शब्द बाहेर येत होता. महानुभाव पंथाचा कळस कोसळला. आता असा थोर महानुभाव होणे नाही. त्या युगपुरुषाला दंडवत प्रणाम.